नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव, अकोला, महाराष्ट्र येथून. आज आपण वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये भरजागीर या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपले शेतकरी बंधू आहे यांचा आपण परिचय सुरुवातीला घेणार आहोत. आणि या प्लॉटची कंडिशन जी आहे ही जर बघितली तर प्रत्येक शेतकऱ्याचे डोळे फाटतील असा प्लॉट यांचं एक नियोजन जबरदस्त यांनी केलेलं आहे. तर याच नियोजनाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपला सुरुवातीला परिचय सांगा. सुरेश पडलातराव गरकर, राहणार भरजागीर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बर, हा हळदीचा प्लॉट जो आहे आपला याची लागवड किती तारखेची आहे? 26 तारखेची. 26 जून. जून 26 जून म्हणजे जेमतेम 2 महिने आपल्या या 2 प्लॉटला महिने. झालेले आहेत, बरोबर आहे ना? तर या प्लॉटला तुम्ही सुरुवातीपासून काय काय नियोजन केलं? याचं लावत्या वेळेस बीज प्रक्रिया केली ती मल्टीप्लायरची ओके. आणि त्यानंतर खतासोबत मल्टीप्लायर सोडलं होतं. बरं, मल्टीप्लायर आतापर्यंत किती वेळा वापरलाय तुम्ही? 4 वेळेस वापरले. 4 वेळेस. हम्म. आणि 2 महिने तुमचं पूर्णतः या प्लॉटला झालेलं झालेलं आहे, आहे. बरोबर आहे ना? तर मित्रांनो बघू शकता की या प्लॉटच्या पानाची साईज जर बघितली तर जबरदस्त साईज अशी 2 महिन्यामध्ये झालेली आहे. आता नवीन पोंगा जर निघत आहे, हा पोंगा जर पाहिला तर हातभऱ्याचा पूर्णतः प्लॉट म्हणजे हा पोंगा नवीन निघालेला आहे. पानाची ग्रीनरी जबरदस्त आहे आणि पानाची संख्या जर बघितली मित्रांनो तर मी तरी म्हणतो की या वर्षीतला हा प्लॉट एवढा जबरदस्त आहे की पानाची संख्या मजबूत आहे आणि भरपूर आहे. तुम्ही बघू शकता 2 महिन्याच्या प्लॉटला जेमतेम 10 ते 12 पर्यंत पानं निघालेलं आहे काय काय याला. आणि आता नेमकंच फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे. असं जबरदस्त व्यवस्थापन मी पहिल्यांदाच एका शेतकऱ्यांचं बघत आहो. कारण तुम्ही तण जर पाहिलं तर तणाचाही प्रकार आपल्या या शेतामध्ये अजून दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्लॉटची साईज जर बघितली, पूर्ण व्हिडिओ दाखवा, पूर्ण प्लॉट जर बघितला तर सेम आहे. आणि इतर खर्च आपण त्यांनाच विचारणार की यांनी आतापर्यंत काय काय खर्च केला मल्टीप्लायरच्या व्यतिरिक्त. तर भाऊ तुम्ही याला खतं वगैरे आणि इतर काय काय खर्च केला आतापर्यंत? तिला खत टाकलं 10-26 मल्टीप्लायर सोबत. बरं. त्यासोबत एक किट टाकलेली. किट टाकली. बाकी फवारण्या वगैरे असं जास्त काही खर्च केला आहे का? बायोमिक्स टाकलेलं एकदा हा, आणि बायोमिक्सची फवारणी केली. बायोमिक्स फवारणी आणि बायोमिक्स एकदा ड्रिचिंग ड्रिचिंग केलेली. बाकी याच्या व्यतिरिक्त काही त्याला काही नाही, व्यवस्थापन केलं नाही. नाही, काय वाटते, दरवर्षी तुम्ही हळदीचं पीक घेता आणि दरवर्षीपेक्षा चांगलं आहे समजा. चांगलं आहे हम्म. म्हणजे समाधान तुमचं समाधान झालेलं आहे. आहे. खर्च पण तुमचा कसं झाला, मजबूतीनं जास्त खर्च केलाय का तुम्ही? नाही कमी नाही, खर्च लिमिटेड झाला? जे आहे तेच खर्च आहे. दरवर्षी Limited खर्च येतो तो. म्हणजे खर्चाचं व्यवस्थापन जर पाहिलं तर कमी खर्चामध्ये सुद्धा यांचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. आणि यांच्या भावाचीच शेजारील प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. जा थोडंसं पुढे. आणि या प्लॉटची लागवड सेम एकाच दिवशी झालेली आहे. तरी त्या प्लॉटची कंडिशन आणि या प्लॉटची कंडिशन जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की मल्टीप्लायरचे रिझल्ट काय आहेत. तर बघू शकता मित्रांनो, हे एकाच दिवशी दोघा भावांची लागवड आहे आणि यांनी मल्टीप्लायर वापरलं नाही, यांनी वापरलं. तर 2 प्लॉटमधील डिफरन्स आपण बघू शकता. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टीप्लायर वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे आपण शेतकरी बंधूंच्या तोंडातून ऐकणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, इथं शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? पाहिजे सर. म्हणजे तुमचं समाधान झालं, इथं शेतकऱ्यांचं 100% समाधान होईल अशी पाहिजे. शाश्वती आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हेच रिझल्ट दाखवण्यासाठी आपण या प्लॉटला व्हिजिट दिली होती. नमस्कार.